या पवित्र भूमीवरती पूर्वी म्हणजे देवेंद्रनाथ महाराज सदैवी असताना अनेक चमत्कार घडले, अनेक दिव्य अनुभूती आलेल्या आहेत. त्या आज मी तुम्हाला सांगतो तर कारण की मी आज आयात आहे आणि मी चक्षुर्वी सत्यम त्याचा साक्षीदार आहे. जर आणखी कोणी तुम्हाला सांगितला तर तुमचा विश्वास बसणार नाही, तर तुम्हाला मी काहीतरी थोडा वेळ असं वाटेल. इतक्या अद्भुत आणि इतक्या मोठ्या गोष्टी चमत्कार इथे सहज घडलेले, सहज की ठीक आहे त्याचं वर्णन करू शकत नाही, पण जे पाहिले ते जसं पाहिले तसं तुम्हाला थोडंच सांगतो. हा तोंडोबरीचा काठ, ही नदी अतिशय पवित्र, प्रत्यक्ष स्वामीचे बसलेले समाधी 700 वर्षाचा संकल्प करून म्हणजे या दोन्हीचं पुण्य किती असेल तुम्ही कल्पना करू शकता. फक्त प्रल्हादांनी इथे याद केलेलं आहे. फक्त ही भूमी आहे, ही फक्त प्रल्हादाची भूमी आहे. तर देवनाथ महाराज स्वामींचे शिष्य, देवनाथ महाराज नागपंथी, स्वामी वैष्णव, वरतून दिसायला उभं आठवत पण आतून दोघे एकच, आतून एकच. त्यांच्याविषयी काही फरक नव्हता. हे सर्व भक्तगण मानतात, आपण त्या मानत असो. आपला तो विषय असा आहे की इथे काय घडलं, आणि तुम्हाला त्या खडकावर तो खडक राहिला तुम्हाला माहिती नवीन लोकांचे नसेल तर बघून घ्या की त्यांना देव बांधलेला आहे देवीचं. तो खडक किंवा रिकामा होता, तो खडक तो रिकामा होता, थोडा मोठा होता, त्याच्यामध्ये जास्त मोठा नव्हता. आणि एवढीच माणसं होती मग अशी म्हणजे 15-20 माणसं फार करता असतो म्हणजे आणि सर्व शिष्य होते. आणि मला संध्याकाळी म्हणजे रात्री जेवण झालं की 9 वाजता आम्हाला घेऊन जायचे. त्या दगडाच्या सेंटरला एक एवढा मोठा खड्डा होता, कळलं का? त्या खड्ड्यामध्ये दोन्ही पेटवायचे आणि त्यांचा सत्संग सुरू व्हायचा. कालचा प्रसंग मी तुम्हाला सांगितलं, काल मला अतिशय कमी झालेले आणि त्यांनी चंद्रबाबूंच्या म्हणून प्रत्यक्ष चंद्राला थांबवलं होतं. त्याचं कारण त्यांना जे काही ते बोलत होते त्याला चंद्राला साक्षी ठेवायचं होतं. चंद्राच्या साक्षी त्याला बोलत होतो म्हणून त्यांनी असं केलं. चमत्कार केलेला म्हणून नाही, पण त्यांना कोणी साक्षी पाहिजे, साक्षी पाहिजे असो. असाच एक प्रसंग घडलेला आहे. महाराजांचा सत्संग चालू होता, सत्संग खूप प्रकार आला होता, आम्ही कान देऊन ऐकत होतो. बघता पुढच्या हायच्या तो खडक एवढा उंच आहे. आम्हाला सगळ्यांना खाली उतरलो, आम्ही बरोबर खाली उतरलो. खाली उतरलो
आणि मैत्रीचं महाराज कोणतरी बोलतो. तर ते 10-15 मिनिटं त्यांचं संभाषण झालं आणि मग त्यांचं संभाषण झाल्यावरती त्याने आम्हाला म्हणजे वरती आम्ही बसलो बरं का. आणि आमच्याकडे एखादा विचारलं गेलं त्यावेळी सुहास काय झालं, तो महाराज चटका लागला. काय सांगतो झालं महाराजांच्या सगळ्यांचं आम्हाला स्पष्टीकरण दिलं. काय झालं, वरतून अवकाशातून एक मोठा असा तप्त गोळा आला. आम्हाला दिसला नाही, फोटो बोलत नाही, दिसला म्हणून फोटो बोलत नाही, आम्हाला दिसला नाही. पण कोण इथं असं जोर काय का आम्हाला वाटलं भासलं. ते आले आणि महाराजांच्या समोर बसले आणि त्यानंतर महाराजांचं काही थोडा वेळ संभाषण झालं आणि ते गेले. ते होते जालिंदरला. आणि ज्याला चटका लागला त्याच्या करंटने दगडाला हात लावला. आम्हाला सांगितलं होतं काय दूर हटलं, दगडात सुटून म्हणजे एवढं आपलं आम्ही लांब गेलो. तो हुशार हात लावून बघायला गेला पुढे त्याला लगेच चटका लागला. त्याचं स्पष्टीकरण मानवून असं दिलं की ते जालिंदरनाथ होते आणि त्यांच्या 20 फुटाच्या घेऱ्यामध्ये आला, 20 फुटाच्या घेऱ्याकडे आला तर तुम्हाला चटका लागला. एवढं ते दैनिक जीवन प्रदीप तो आपण जालिंदरनाथ होतो कळलं का. असं आहे. तर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याने महाराज आम्हाला काय समजलं त्यांचं स्पष्टीकरण मानून दिलं आम्हाला की ते जालिंदरनाथ झाले आणि त्यांचं ते एवढं प्रचंड असलं तर त्यांच्या असं जवळ गेलो तर नुसतं त्या दगडाला हात लावून सुद्धा चटका लागला. म्हणजे काय ते असेल याची कल्पना बरोबर. हां बरोबर. अरे काय रे प्रकाश बरोबर. आता दुसरी गोष्ट सांगतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराज किती उच्च कोटीचे भक्त होतो. त्यावेळी साधा शब्द वापरला, हा शब्द खूप मवाळ म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो काय. आम्ही महाराजांवर येतो 25 जण जसं 25 जण होतो फार महाराज काय करायचे आम्हाला मंदिरची आंघोळीला पाठवायचं. प्रत्येक काही आंघोळ यायचं नाही. ते काय करायचे आम्ही तिकडे आंघोळ करत असताना आणि आंघोळ करता आम्हाला भरपूर सेवा करा. महाराजचा देवेंद्रनाथ महाराज सगळ्यांना सांगतो इथे आलेल्या नसलेल्या आणि ऐकणाऱ्या लोकांना न ऐकल्या त्यांना सुद्धा सांगतो ही बाहेर करा की लोकांना समजून घे. महाराजचं एकच आग्रह आहे की स्वामीची जास्तीत जास्त सेवा करा. बाकी कशाची वेळ घालवू नका. बाकी तुम्ही काय करता तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करतो. आम्हाला महाराज काढायचे आणि मला स्वतः हाताने स्वयंपाक करायचा. पण फार लहान पाळी होते म्हणजे आपण जे एवढं होतं अशा ही एवढी रूम असायची फार. त्याच्यामध्ये किचन ओटा नुसती बाहेर घेऊन लहानसा ओटा त्या ओट्यामध्ये असं खणलेलं म्हणजे बांधलेला रांगण असायचं. त्या रांगणात पाणी एवढीसा ओटा होता. त्या ओट्यावरती 2 भांडी घेऊन स्वयंपाक करायचा. एकदा काय झालं मी लवकर गेलो आणि तो महाराज डाळ घालतो तर मग त्याला बारीक काही फोडी देत होती. महाराज मी कुठं होतो मला पण येतो नको होतो. मग मी त्याला फक्त सहज होतो असं मला तसे लोकांना नव्हते असे ताकद नव्हते एकदम. तुम्ही विचार करता काय ते काय बोलतो तुम्ही माझ्या गुरुची सेवा करता म्हणून मी हे करतो. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्या गुरुची निश्चितपणे सेवा करा. तुम्ही कसली काळजी करू नका, तुमची काळजी मी घेईन. आणि दुसरा भाव असा की गुरु असो शिष्याची सेवा करू का तर तुम्ही माझ्या गुरुच्या दरबारात आला तुम्हाला कोणती गाडी पोहोचत आला नाही.
जर तुम्ही प्रसन्न झाला तर तुमचं पोट भरलं तर माझे गुरु प्रसन्न होतील. नाही, जर तुम्ही नाराज झाला तर माझे गुरु माझ्यावरती नाराज होतील. ही त्यांची भावना होती. ही त्यांची अत्यंत अशा प्रकारची एक अतिशय उच्च कोटीची नम्रता आणि गुरुसेवेची भावना होती. आपण त्या महाराजांकडे हे देखील शिकलं पाहिजे की भक्तांनी किती नम्र राहिलं पाहिजे आणि हे कोणाला सांगून समजत नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीप्रमाणे कृतीप्रमाणे बांधून आपल्या आपापल्या अंगात बांधून घेतलं पाहिजे की नम्रता किती असावी, सेवा कशी करावी, हे समोर शिकून कोणाला समजत नाही. प्रत्येकाने जाणली पाहिजे आणि जास्तीत जास्त सहकार्य. सगळं काय आहे ना अध्यात्म ते सेवेमध्ये आहे. जेवढी चांगली सेवा कराल तेवढी तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली होत जाईल. समोरचा माणूस कोण आहे, तो काय राजकीय आहे, हा भिकारी आहे, हा शूद्र आहे, हा दाढीवाला आहे, हा निष्ठा काय पैसे नाही याच्याकडे बघायला नको, हा समोरचा आहे म्हणजे हे जेवायला बस असं नाही. सगळ्यांना सारखी वागणूक दिली पाहिजे. सगळे सारखे. समोरचा माणूस आलेला हा परमात्मा आहे, प्रत्यक्ष परमेश्वर आहे असं समजून त्याच्याशी वागणूक पाहिजे. तो किती काय आहे त्याची तुम्ही कोणती त्याची तुलना करू नका. त्याचं काय करायचं ते सेवा नसतं, ते त्यांचं काम आहे. आपलं काम फक्त सेवा करायचं आपल्या जन्म. ठीक आहे. अरे माझे सच्चिदानंद स्वामी चैतन्य नाथ पंथ जय, नाथ पंथी जयता हरि ओम हरि ओम हरि ओम. सत्संग सदा करो, सद्गुरु सदा जानो, सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय. हरे जय.